खंडेराया बोल्या देवा रे चला मंदिरे तुम्ही जेजुरीचे महाराज तुम्हावरती आमचा भाव कार्य चला माझ्यावरती रे चला मंदिरी खंडेराया बोल्या देवा रे चला मंदिरी झाली बुवा आता गाडी पुसून लय डाग पडली होती. काय गाडी पुसतो काय काय शरद भाऊ कुठं निघाला आता ड्युटी हो कंपनीत. आयला तुला काय गरज रे कंपनीत जायची? अरे मग आता घरी बसून काय करतो भाऊ? अरे एवढी शेती आहे एवढे पैसे वाहते तुला कंपनीची काय गरज आहे? अहो शेतीन पैसे वाट्या तू मा हातात काही नाही रे अजून. आता ऊसाचा मस्त पैसा झाला ना. काय 15,000 रुपये झाले. अरे काय बोलतो पेनू? अरे हा ना. अरे तो भावाने माझ्यासमोर 1.5 लाख रुपये घेतले व्यापाऱ्याकडून. किती? 1.5 लाख रुपये घेतले. 1.5 लाख? हा ते बेगा बरं ऊस होता ना 1.5 लाखाला दिला तो आणि तो भावाने कॅश मोजून घेतले माझ्यासमोर 1.5 लाख. हा म्हणजे भाऊ पाय किती भामटाय. म्हणजे तुला काही सांगत नाही का? घरात काय म्हणला माहितीये का आईला मला? हा म्हण 15,000ला दिला खाली म्हण. 15,000च आहे का? अरे 1.5 लाख रुपये माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे. म्हणजे पाहिलं ना शरद भाऊ घरात किती लाभाडी आहे. तू जातो कंपनीत तुला शेतीतलं काही माहित नाही का? शेतीकडे लक्ष ठेवायचं ना थोडंसं. अहो तो पाहतो तो म्हणतो मी सगळं घरचं पाहतोय मग मी जातोय बॉय टेम्परवारी को आहे ना. काय महिना आहे तिथं? अहो महिना पडतो 15,000 रुपये. 15,000 तुला परवडतं का? अहो नाही परवडत पण 4-5 हजार रुपये पेट्रोल पाण्यात जात्या आणि 10-1 रुपये. अरे महिन्याला 2 तारखेला पगार झाला हा का माझाच भाऊ लगेच उभा राहतो ना दारात. म्हणजे ते पगाराचे पैसे बी घेऊन टाकतो. अहो लगेच 10,000 रुपये मोजूनच घेणार म्हणून. अरे आता तुला बायको झाली आता आता एवढा मोठा तू हुशार पोरगा आणि तू असं काय येड्यावाने वागवतो? अरे काय सांगायचं हे पण हा याच्या हातात कारभार असल्यामुळं काही बोलून द्यायना नाही. बरे भाऊ आता काय तुला पटत आहे? अरे पण मग खरं तर सांगा नाही बी आता तू बोलला म्हणून मला माहित झालं. बरे पैसे देत होता ना तो भावाला तो मी तिथं गेलो होतो. आता मा ऊस द्यायचा आहे ना मागितलं 4.5 लाखाला. 4.5? हा मग देऊन टाकलं त्याच व्यापाऱ्याला. मग तुझं जास्त आहे. हा मग तेव्हा मी बघितलं पैसे मोजताना खडाखडा मोजित होता तो भाऊ. 1.5 लाख रुपये कॅश दिले त्या व्यापाऱ्याने. हा सिन्नरचा व्यापारी होता. असं आहे का? हा बरं चल येऊ का? हा ये म्हणजे भाऊच पाय घरात काय भारी हिशोब देतो. अरे मग याच्या बरोबर आहे माय आत्ता डोक्यात आलं शरद भाऊ मानले हो यांना आजपर्यंत हिशोब शेतीचा घरात द्यायलाच नाही. यांना पैसे खाले म्हणजे त्याला माहिती आहे ना पुढं जर काही भावांचं झालं तर याला पैसे निम्मे वाटायला लागतील. यांना बरोबर पैसे कुठंतरी दडप्याला लावले आणि मला कामाला लाईतो आणि मा पगार झाले हो घरात आल्या पैसे घेतो. आईला आता मी असं ठरवितो का मीच कामाला जात नाही. आता आहे ना मी त्याच्या का घरी जातो म्हातारीला म्हणतो आणि त्यालाही म्हणतो पाहू बरं काय होतं पुढं. जाऊ दे मरू दे ते काम आहे बी जाऊ दे चल घरी. आता पसराला पाणी पाजलं पाहिजे. एक तर टाकी भरली नाही काय नाही लाईट पण नाही काय नाही त्याच्यामुळे आहे ना हे दुसऱ्याकडून पाणी आणून पाजायची वेळ आली आज माझ्या. धर बाबा तिथं पण पाणी एवढं जास्त नव्हतं. पे पाणी घे पिऊन. तुला पण ताण लागली नाही वाटतं? हाय नाही तर गवत खा ना. आता काय झालं तुला? हा बस इथंच. नाही प्यायचं तुला तर राहू दे नको पिऊस. मग ताण लागल्यावर देता येईल पाणी. चला तर काय जरा घरात गेलं पाहिजे काहीतरी खाऊन घेतो आणि गावात गेलं पाहिजे. मोटर जळाली आता यानं ती मोटर भरून घ्यावा ना. असं किती दिवस चालणार आहे? एक तर इडं जवळून पाणी आणायला सोय नाही आहे. घरात किती कोण मारा झालाय. ते भांडी धुणं माणूस पटापटा आवरायला पटकन आवरून म्हणजे वावरा जातोय. त्या बायाचं बी त्या पाण्यामुळं मग त्यांना बी होतो टाईम. पटकन जाणं नाही होत वावरामध्ये. कुठं जायचंय आई? अरे ती मोटर जळाली तुला ते काळजी नाही का भरून आणायची. त्या पाण्यामुळं सगळ्या कामाचा खेळ राहिला ना. आई
मोटर नीट करून आणायचीच आहे, हा. पण ते वायरमॅन गेलाय बाहेर. अरे पण मग त्या बाया काय करणार आहे आता? त्या वावरात निंदायला खुरपायला त्या 12 आणि 1 वाजतो, जर त्यांना ते पाण्यामुळे ते धुणं भांडे जर नाही लवकर झाले त्या निंदायला कवा जातील? आहे मी तर काय करणार आहे, मला जर रिपेअर करता आली असती मोटर तर मीच केली असती रिपेअर. अरे सगळं खरं आहे, पण मग दुसरा एखादा फिटर पावा ना. बघू आता, जाईन मी 4 वाजता आणतो मोटर, नाही तर दुसरीच नवीन आणतो, मग तर बस का. कर बाबा, काय बी तुमच्याच बायकायला करायला लागत आहे, मला तरी काय करायचं आता, मला थोडंच काही. मग असू दे, त्यांना तर काय घरात काम आहेत तेव्हा. जाऊ दे, करू दे जरा निंदायचं खुरपायचं काम, मग कोणी करायची, माणसं लावायची का सारखीच. अरे माणसाचा नाही विषय, पण मग येळवारी जर गेलं तर येळवारी माणूस सरा घेत, थेंबा पाण्याचं काम नाही होत. हे आहे, जास्त नको बोलत बसू तू. तू आहे ना नुसतंच बोलायला लागली की तू सुरूच होते बघ. मला काही घेणं नाही बाबा. या बाय नाचलं तुमचं, जिथलं तुमचं. या बाय मी भाकर खाते बाजूला बसते. तुमच्या जास्ती बोलायला गेलं तो बायकोला बोलायला जावा तर तुला राग येतो, तुला बोलायला जावा तर तिला राग येतो. त्याच्यापेक्षा मला कोणातच काय बोलायचं नाही. तो एक उठतो सकाळी, उठला का आंघोळ पांघोळ करतो, एवढं तेवढं करतो, तो कंपनीत पळतो. गेला का? हा गेलाय वाटतं, तो डबा भरून दिला होता. हा, पेट्रोलला पैसे मागत होता, आज पैसे नव्हते का काय काय माहिती. तुला मागत होता का 100 रुपये? हा आता माग नाही तर मी कुठून देऊ? बरं, सकाळी माझ्याकडून पण 100 घेतले. आता मला काय माहिती तुम्ही भाऊ भाऊ काय करते. मला तर वाटतं त्याला काही व्यसन व्यसन नाही ना लागलं. आता त्यातला व्यसन लागलंय का तुला लागलंय? मी बसले बाबा खुडकोंबडी वाणी इड. आता मला काय माहिती तरी तुमचं काय. मग आई त्याला 200 रुपये लागतात कशाला रोजचे मला सांग. अरे मग पेट्रोल पाण्याला लागत आहे, मध्ये गाडीचा खोळमा झाला, काय झालं, कंपनी आहे ती. अरे काय बाता मारी ते दोघं बी. पिनो हा? कामावर नाही गेला का तू? नाही गेलो. का बरं? का बरं? हा, असं खाडं केल्यावर कसं व्हायचं मला सांग. अरे कसं व्हायचं म्हणजे काय चावलं तर दादा तू बी. हा? काय चावलं तर म्हणजे? अरे खरं बोललं काही सख्या आईला राग येईल आता. बघितलंस का, काम सोडायचे आणि असं फिरत बसायचं. हा, बरं आई मला काही विचारू नको, तू त्यालाच विचार. आपला तो खाल्ल्या मळ्यातला ऊस केवढ्याला द्यायला विचार बरं त्याला. आतापर्यंत नाही तो काही विचारलं ना, आज कस काय विचारलं रे? विचारलं म्हणजे आलं डोक्यात काहीतरी आई मला तर असं वाटतंय हे लागला आता बायकोचं शिकायला. असंच वाटतंय मला. नाही नाही आई, त्या बिचारीचं नाव काल घ्या. मग तू आज कसं काय विचारलंस की त्या ऊसाचे पैसे किती आले तुला? कस काय विचारलं म्हणजे? हा, अरे आज पोत मी विचारलं नाही तुला दादा. हा, तू त्याचा गैरफायदा केला रे. मी काय गैरफायदा केलाय? हा, काय गैरफायदा केलाय सांग मला. गैरफायदा केलास खरं सांग का? हा सांग. आई यानं आपला ऊस 1.5 लाखाला दिलाय. दिलाय ना, हा, दिलाय. आणि आपल्याला किती सांगतो? नाही जेवढे होते तेवढेच सांगितले. सांगितले का? आणि मला का ठोकली इड तो लगेच चाट मारली. तुला काय सगळं खरं सांगायची गरज आहे मला सांग. म्हणजे मी तिकडं आत बसतो कंपनी मध्ये, हा, रात्रंदिवस उभे राहतो आणि तुला घरात 1 किंवा 2 तारखेला तुला टपक्यान पैसे आणून देतो. टपकान काय तू पगार देतो तो काय माझा उपकार करत नाही. अरे तुझ्या त्या 10,000 रुपयामध्ये काही घर चालतं का? अरे घर चालतं का म्हणजे महिन्याचा किराणा सुटतो भाऊ. होय, तुला काय आईचं खायचंय? बघितलं काय? हा? 10,000 त्याचा महिन्याचा किराणा सुटतो. हा, ह्याच्या पोरांना दवाखाना, बायकोला साड्या बिड्या, सण आला तर काय लागलं तर ती कोण घेते आई सांग आता त्याला. अरे पण तुम्ही भांडात्या का रिकाम्या? कोण घेत म्हणजे तूच नाही घेत. हा, शेतीत मा काही उत्पन्न आहेच ना. अरे वा, शेतीत काय माझं उत्पन्न आहे का म्हणे? अरे त्या शेतीत कधी जाऊन एखादा 12 तरी दिलंस का? तुला 12 तरी द्यायची माहिती आहे का रे? अरे 12 नाही माहिती, पण मग मी कामावर कवाय ना जातो, तो का पगार देतो. हा, हा? मग अरे पोरं माझे जोडीदार चहा प्याते आई, तर मला लाज वाटत त्या अक्षरशः त्यांचा चहा प्यायला माहितीये का? बघितलं? माझं रुपया खर्च आहे नाही का? आई त्याला लाज वाटती. अगं आई, याच्या बायकोची डिलिव्हरी झाली, शिजर झाला ना, तेव्हा 40,000 रुपये दवाखान्यात कोणी भरलं? हा? कोणी भरलं? तो बदला म्हणजे आई शेतीत माया काही नाही का? हाय ना, शेतीत लय
बिगाभर शेती त्याच्यात काय उत्पन्न भेटतंय माझं मलाच माहितीये. अरे काय उत्पन्न म्हणजे दरवर्षी उत्पन्न आहेच काही ना काही. ती सगळं जाऊ दे, मलाही एक सांग, तुला कोण बोललं मला 1.5 लाख रुपये भेटलं ते सांग. तुला कोण सांगितलं असं? हा अरे मी का लहान राहिलो का दादा? हा का मी बोळ्यानं दूध पितो? मला सगळं कळतं. सगळं कळतं ना. तू कसा वागतो, हा पैसे कुठं साशितो, काय करतो, हे सगळं मला कळतं भाऊ. आता चांगलं कळतं. अरे तुलाही मोठा झाला आता. पण तुला तवा शाळा शिकायला फाशी आली ना, तुला तवा शाळा शिकला असता तर काला तुला कंपनी करायला लागली असती. आई कंपनीत जातो म्हणजे कंपनीत किती कष्ट करायला लागत हे माहिती आहे तुम्हाला दोघांना बी. माहिती आहे नाही, पण मग कष्ट त्याला का- काय आहे, पुढारकीपणा करायचं याचा गावात फक्त 4 लोकांमध्ये गेला का लोक म्हणले का गंगाराम आला का गंगारामची वाढली पोस्ट झाली त्याची कॉलर टाईट. जो जो गंगाराम माकडावानी उड्या मारितो. बघितलं का कसा बोलतोय? का रे तुला काय शाळा शिकवत नव्हतो का आम्ही? गावात नाही शाळा शिकायची? लाज वाटते मला गावात जायला शाळेला. हर तुला बारामतीला नेऊन शाळेत टाकला. किती पैसा गेला माझा. आणि पैसा शिक्षणात गेला तो. हा मग तो तुलाच खर्च केला ना. मला जरी केला ना, पण मग आता नाही मला नोकरी भेटली मी काय करणार आई? बोल का दादा? हा बोल ना. आता आहे ना, आजपर्यंत तो लय ऐकत आलो. हा हा बर. तुम्ही मर्यादा धरली बरोबर का नाही? नाही धरली ना मर्यादा. तो शब्दाच्या कधी पुढे गेलो नाही. हा नाही गेलास. आता ते बाकीचं मला काहीच माहित नाही. मग तू फक्त मला आहे ना वाट्याचं काय येईल तेवढं वाटून दे. आई ऐकलं का आता? आता शेतीमध्ये हिस्सा पाहिजे त्याला. तू मोडला तोडला तर 2-2.5 लाख रुपये लागले. ते तू एक कान भरवणार आहे ना, तुला दिले का ते? त्यानेच लावले ना. त्यानं लावले म्हणजे आई मी घरात काही ना काही देतच आलो ना. अरे देतो म्हणजे तू काय लोकायला नेऊन देतोय का? घरातच देतोय ना. घरातल्या अकरा बाळायला बायका पोरायला काही लागत नाही का तुम्हाला? तू असं म्हणती मी घरात पगार दिला, हा. त्या पगारात काही नसतं. महिन्याला तुम्ही एवढले पैसे खाले का? असा हा आपल्याला लाख रुपये पगार देत होता, ह्याचा 10,000 रुपये फक्त. आणि तू त्याची बाजू धरून बोलती नाही गाई. मी कोणाचीच बाजू धरीत नाही. मला दोन्ही सारखे. आता मी बसते आवरलं सावरलं म्हणजे त्यांचे ते करते, घरातलं बी करते, बाहेर आवरलं का बाहेर वावरात जाते. मी बसते इकडे एक जागी. आता मला नाही चालवत काही होत. तसं नाही, तू आहे ना त्याचीच बाजू धरशी. अरे बाजू धरायला मला तो किती केलं तर मोठा धाट आहे. तुला बापाच्या ठिकाणी आहे. मग बारीक निरीक त्याला सगळं पाहायला लागत आहे. तू नाही कंपनीत जातो आणि तेवढा 15,000 रुपये पगार आणि तो 5,000 तुला ठेवतो आणि 10,000 त्याला देतो. तेवढेच तुला लई वाटते. पण ते कोणत्या कोपऱ्याला जात आहे ते कळत आहे? आई गाडीला पेट्रोल लागत, पेट्रोलला बाजार किती झाले याला काय आहे? बसायचंय. आणि तू कसं आहे, तू तो काही बोलला का तुला लगेच तू गोड्यावानी तो 100-600 ताईटच होत्या. नाही तुला 15,000 रुपये पगार हा. आहे. तू घरात 10,000 रुपये देतोस. मग 5,000 रुपये तुझ्या पैसे राहतात. आणि किती पेट्रोल लागतं रे तुला? 2-2.5 हजाराचा पेट्रोलचा खर्च आहे फक्त महिन्याला. अरे जाऊ दे. जरी 2,000-2,500 हजाराचं ना, आडो तिडो काही खोळमा राहतोय. मित्रमंडळी कोणी का होईना. आता तू बी हिंडतोय इकडं तिकडं. तुला 2 जण भेटल्यावर तुला काय त्या 2 रुपयाचा चहा पाजायला लागतोय का नाही? हा मग आई तसं त्याच्या पैसे पण 2-2.5 हजार रुपये शिल्लक राहतातच ना. त्याला नाही ना तेवढं टोन गेला कळत काही. आणि वरनं अजून लगेच म्हणतोय हा. हा मोठा भाऊ आहे म्हणून तुझं ऐकून घेतोय. मला काय माहित नाही, हिस्सा पाहिजे. पाहिजेच म्हणे. त्याचे भरले असतील कोणी कान. जाऊ दे. नाही तुला हिस्साच पाहिजे ना. हा. देत नाही हिस्सा. देत नाही म्हणजे काय? जेवढे बँकेत पैसे आपले ना हा. त्याच्यातले सुद्धा निम करायचे. बँकेतला काय रुपया पण निम्मा भेटत नाही काय नाही. तुला चांगलं सांगतोय मी, जमिनीत तुला हिस्सा देणार नाही. हिस्सा देणार नाही. नाही देणार. पाहू ना आता कसं देत नाही. हा आई बघितलं का किती अडगा बोलतोय अजून. आई बरोबर आहे, याचं लय सण केलं रे. मी नाही करणार आता सण. त्याचे ना रे कोणीतरी मित्र आहे ना म्हण, सासू सासरे आहे ना म्हण, बायको ना म्हण, कोणतरी कान भरवले याचे. हा कानच भरवलेत. हा. ए, कान कोणी नाही बरावले. मी काय बाईल बुद्या वाटलं का तुला? हा हे बघ लय बोलत बसू नकोस. आणि तुला मी शेवटचं सांगतो काय, मी देत नाही. तुला काय करायचं ती कर जा. ए तू कसा हिस्सा देत नाही हा. ना. ए गंगाराम मला पिण्या म्हणते बर का. बघ आई ए,
पण या बाय वाहिलं तर वाहिलं नाही तर सारं वाहिलं. जे करून 4 मोठीनं गोळा होतं ना ते करून एका मोठीनं गोळा नाही होत. रात्रंदिवस गशीन तवा गोळा होती. मग कोणी पाहुणा आलं तरी त्याला तांबर पाणी पाजायला सुद्धा टाइम नाही राहत. प्रत्येकाला प्रत्येकाचा परपंच कळतो. तू नको रिकम टवळे सुद्धा त्याच्याकडून बोलत नीट बोल. आयला उलटा बोलतोस का? हा अरे जाऊ दे म्हणतोय आईला बारका भाव आहे भावाला बोलतोय उलटा. मी सण करतोय तू आईला बोलायला लागलास का? तशीच गाल पांडी. हे बघ तुला मी चांगलं सांगतो माझ्या डोळ्यासमोर थांबू नको नाही तर लय मारीन तुला मी आता. नाही थांबणार वय. हा चल निघ. जातो जा जा. पण मी असं आहे का तुला जर हिस्सा नाही दिला ना मग मी फुकट मिशा नाही काढल्या. जाऊ दे मी ना हिस्सा पण देत नाही काय नाही. तुला कुणाला घेऊन यायचं असेल ना जा तिकडे त्या पोलिसाला घेऊन ये नाही तर त्या कलेक्टरला घेऊन ये. जा निघ. कसा देत नाही मी पाहतो. नेग म्हणतोय ना आणि तू बस त्याच्या शेजारी बस अजून गुलगुलू गोष्टी नेग इथं थांबूच नको. नेग तुला एकट्यालाच नाही भेटायचं सगळं. त्याच्यात 4 वाटे होतील. तुला काय वाटत आहे 5 पांडामध्ये काय तुला काशी करायची कर जा. आई जाऊ दे तू डोक्याला नको ताप करून घेऊ. पाहिलं ना कसा बोलतोय तुमच्यात काय बोलावं मी. हा आता बघितलंस ना चांगली म्हणायची सारखी. जाऊ दे रे बार काय घे सांभाळून. केले ना तंगडीवरती त्यांनी. अरे लोक आहे ना कोणाचं चांगलं चाललं ना लोकायला देखवत नाही ते ना काहीतरी त्याच्यामध्ये पिल्लू टाकून द्यायचं. पण मला काय म्हणायचं लोकांचं वाटोळं केलं तर आपलं वाटोळं होत आहे ना. जाऊ दे आई ते कुणाला घेऊन येईल ना तेव्हा बघता येईल. ती एकतर मोटर पण खराब झाली रिपेअर झाली तर बघतो नाही तर नवीन मोटर घेऊन येतो. येऊ का मग मी? या बाय आला ना तर त्याला किती येणार आहे मला माहिती. मग मला कसे वाटे करायचे ते मला माहिती. ते बघता येईल नंतरच्या नंतर. बरं येतो मी मोटर रिपेअर करतो नाही तर नवीन घेऊन येतो. सारा पडलाय घरामध्ये. दळींदरला कोणच शिकवलं काय माहिती बाई. इतके दिवस नाही बोललं ना आता कसं बोलायला लागलं. मरू ते फंटूस बोकाचं त्याला काय वाटतं मी कंपनीचा पगार येतो म्हणजे मोठा लई झाला. एड काय राबायला लागत आहे काय नाही. कधी पाऊस पडतो कधी नाही. एक पीक येतं भरपूर तर एक पार फुकून जातं. याचे पैसे दिसून येत्या याला. गाणीला कोणाच शिकवलंय का काय केलं काय माहिती. मरू दे येईन पुन्हा फिरून. तिच्या नादी लागून तर घरात बोऱ्या होईन. चल आता सगळे कागदपत्र मी तलाठ्याकडून करून आणले. आणि तलाठी म्हण आता फक्त या कागदपत्रांवर बहिणीची सही घे. मग आता आलोय बहिणीच्या घरी. हो आता बहीण कुठं आहे काय. तिनं दिली तर बरी पण तसं गोडीत देईलच सही नाही म्हणायची नाही. पण मग कसा गंगाराम हिस्सा देत नाही ना मग पाहतो मी. थोडं काहीच बोलत नाही. चाल बाई लय गवताड झालंय. एक तर एवढं देवा पुढं लोक दर्शनाला येते. यांना म्हणले पावड्यानी तासून घ्या पण काच उठले का लगेच जात्या बाहेर. मलाच घ्यायला लागल रोज थोडं. हे मोठं गवताड काय नाही हाताने उपटत आहे पण हे बारीक नाही उपटत. लय निबार झाले का बाई. ताई काय करती? काय रे भाऊ आलं तो आकच. आज कस काय वाट चुकलं? आता वाट चुकलं म्हणजे काम असलं तरच माणूस येतं. हा तरी म्हणले बिना कामाचा कसं काय आला. नाही दिवाळी नाही दसरा नाही भाऊबीज. हा काय काम असं निघालं हा का मी ना तलाठ्याक गेलतो. तलाठ्या का? हा का आला? हे आपलं थोडं जमिनीचे कागदपत्र करायचे होते. आपल्या जमिनीचे? हा काय कागदपत्र करायचे होते? हे केले बॉस पीक दाखला अमक तमक. हा पीक पाणी लावली काय? हा 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 तर मग आहे ना मला फक्त या टेम्पो सही दे. आता पीक पाणी लावायला सहीची काय गरज आहे? आता तलाठी म्हणावं लागल तिची सही. मग आता आलोय तो का तू नवीन कायदा निघला काय? नवीन काढलंय काय वरून सरकारनं. ते सरकार काय काढील भरोसा नाही. मध्ये आलोय तो का मग दे बाई. कार पिनू हा बोल. आई न ते बरे ना सगळे भाऊन ते? आई बरी आहे भाऊ बरा आहे. हा हा बरे त्यांचं काही नाही चालू आहे व्यवस्थित. कार पिनू दादा बरा आहे ना? एक तर त्याची तब्येत बरी राहत नाही. अरे काल त्या गांग्याचं नाव काढी ती मातोंडा पुढं. काय झालं? फळे त्या गांग्याचं नाव सुद्धा काढू नको. त्याला कोणता रोग झालाय? ए ग बस मोठा भाऊ नीट बोलाव थोडं. मोठा भाऊ आहे ना
हा मोठा भाऊ आहे तुलाच आहे तो मोठा, मला नाही. काय बोलला काय तुला? नाही बोलला काच काय नाही ना. तुला मला नाही बोलणार तो, त्याला माहिती आहे तू चिड स्वभावाचा आहे, काही करील. हा नाही तो समजदार आहे तसा. मग समजदार, मग तो एकच नंबर. अगं तो सुद्धा जीव त्याच्याकच लागणार आहे. का रे एवढा टमाटामा बोलू राहिलाय? हा कंपनी जातो एवढा पगार कमी, तो कधी म्हणला का ताई तुला दरी 1000-2000 साड्या घ्यायला? तो तरी मला दर दिवाळीला त्याची साडी राहती, दर दिवाळीला आला का महापौरांना कपडे राहत्या. मग तुला ना अहो ते माझ्याच पैशांचे, तुला दिवाळीला कपडे बिपडे, तो पोरांना कपडे हे मी पगार आणून देतो, याच्या ताब्यात देतो. हा. मग तू त्याच्याच का बरोबर तुला साड्या पोरांना तो कपडे घेतो. आणि तोय पोर तुझी बायको कोण सांभाळतो? तोच सांभाळतो. घरातला प्रमुख तोच आहे ना, सगळ्यांकडे लक्ष देतो तो, म्हणून आपलं कुटुंब एकत्र चालू आहे. त्यांनी जर लक्ष नसतं दिलं ना तर सगळे झाले असते दानाफान. अगं काय सांगायची तू, काय त्याची बाजू धरून बोलू राहिली? त्याचा मात 36चा आकडा होणार म्हणजे होणार. म्हणजे तुमचे काय भांडणं बिणणं झाले काय? आई आमचे काय भांडणं भिन्न नाही झाली. नाही ना. नाही नाही या बाय मला कसं आहे, तोय भाऊ सारखा आहे तोय भाऊ सारखा आहे, बहिणीला सगळे भाऊ सारखेच नाही, राहते. ते तर आहेच बरोबर आहे. तू आहे ना मला एक सही दे, मला आहे ना पुन्हा ड्युटीवर जायचंय कंपनीत. हा ना. आणि हे कागदपत्र आहे ना तलाट्याक द्यायचे. चला टॅक. बरं एक काम कर, बोल. मी उद्या येणारच आहे आईला पाहायला. हं. मग मी आले का मग ते कागदावर सही करते, मग बोलू आपण काय ते. अगं सही मला आजच मी नव्हती. हा मग येते ना उद्या. का तलाठी का पळून चालला का कुठं? अरे पळून चालला का म्हणजे त्यानं लगेच ताई दुपार सांगेले मी 5 वाजतोय त्यावर आणून दे. एवढे काय महत्वाचे कागदपत्रे? अहो लय महत्वाचे ताई ते. नाही नाही तू जा, मी येते उद्याकडं. चल घरी चल, चहा पाणी घे चल. नको आता तो चहा नको. का बरं? चहा पित बसलं का मला कंपनीत टाइम होईल, पण सही दिली असती. तुलाच गोड आहे आज काय? गोड्याव काय नाही, हा. पण मग सही तर दे ना बाई. अरे बाबा मी येते ना उद्याकडे, मला म्हातारीला पाहायला यायचंय. काय सारखं सही सहीचं नाच सुटलंय. तू काय आज निसता याच्यावानी करू राहिला नेवर देवावानी? म्हणजे तो आजचं उद्या करू राहिली का आता? आणि मग बर का ताई, हा म्हातारी बरी आहे, मस्ताना तन भाकरी खाती, चहा पिती, उड्या मारी ती, तिला केवढं काय नाही झालं. तू काय बी आता येऊ नको. ए बाबा लेकीचा जीव आहे, मा जीव लागतोच. तुम्हाला काय, तुम्हाला हाय बायका, तिला कोण आहे? अरे ती टकाटक येते, नको काही काळजी करू. मला फक्त एवढे टेम्पो एक सही दे, नको रे मला बाबा. जाऊ दे. मी नाही सही देणार, माशी डोकं नको लावू. चल जेवून घे, चल घरी तुला. अगं बाई मला तो जवान सुद्धा नको, तू सही देणार एक ताई? नाही नाही मी नाही देणार ना आज सही बाबा. नाही देणार ना? मी या बाय कोणताही कागद आहे ना वाचल्याशिवाय सही करीत नाही. मी उद्या येईल निवांत, वाचून पाहिल, सगळं पाहिल आणि मग मी सही करील. का ग ताई? हा म्हणजे माव विश्वास नाही का तुला? अरे बाबा तो मस्त विश्वास आहे, हा मग पण मग कसं आहे थोडंफार आता मी शिकेल आहे ना, मग वाचून पुसून घेईल, मग करील ना सही. अगं पण मग आत्ता चालू फक्त सही करायची होती, तरी तू काय नाही करावं म्हणून बाई, राहिली. मी सांगू राहिले तुला तरी तू तेच सांगू राहिला परत. तू सुद्धा राव म्हणून राहिली. उद्या मी घरी येते म्हातारीला भेटते, इड सही कराय काही तू का लगेच कापरं होईल का? काय कागद आहे पाहू, मला वाचू दे. अगं ताई ते वाचू बिचू काहीच नको, तुला फक्त एक सही करायला लावली, त्याच्यात तू म्हणती उद्या करील. तू ना सगळी त्यांच्याकडूनच तू बाजू धरती, हे मला माहिती. कोणाकून? या गंगारामकून ऐकून. म्हणजे काय झालं काय नेमकं, मला काही कळा ना. झालं काय आता, तू उद्या येणारच आहे ना. आता तुला सही मला अर्जंट लागत होती म्हणून मी एवढ्या तंगड्या तुडीत तो मळ्यात आलोय. अरे मग अर्जंट पाहू दे ना, काय कागद आहे वाचून त्याच्यावर सही करते ना. नाही ज्या दिवशी सही करशील ना त्या दिवशी तू कागद पाय. नाही तुम्हाला कामाला लावलं ना सगळ्यांना, मग बोलल मी बी तुम्हाला. कोणला कामाला? तुम्हाला सगळ्यांना तो सहित. म्हणजे मला बी? मग तू त्याचीच बहीण आहे ना, तुला हा भाऊ वाईट आहे, तो चांगला आहे तुला. नक्कीच तुमचं काहीतरी वळले, मला आहे ना तो बोलण्यावरून कळत नाही. तर तू आले असा बोलत नाही, किती मला जीव लावितोय तू. हा तू बरं सही देणार आहे का? नाही नाही मी सही नाही देणार बाबा, आता तर देणारच नाही. आता तर तिडं येईल, वाचील आणि मग सही करील, तशी सहीच करणार नाही. मला काहीतरी शंका येऊ राहिली. बर का ताई, हा तुला आता सही तर देणारच नाही तू म्हणते. हा मग तुम्ही आहे ना, तुम्ही
तुम्ही एकाच माळीचे मनी आहे ववाय नाही कोणी बाई काय आहे ते बरं. मग आता काय करायचं? आता काय करायचं आता ये उद्या मग कळेल तुला. ताई हा तुला सही द्यायचीच नाही ना मग. नाही नाही मी नाही देणार बाबा सही. मग मी तुझ्याकडे पाहतो आणि त्यांच्याकडे पाहतो मग पाहू पुढं काय होतं ते. चाय नको देऊ वय. बाय काय करावं बाई याला? हा कधी आला तर असा गोडी गोडीत राहतो ना. आज नुसता असा गोड्यावा आला आणि सही द्यायची का नाही मला सांग नाही तर तुमच्याकडं पाहतो. नेमकं झालंय काय यांचं? काहीतरी घरी कुजबुज होईल दिसती बरं का. चला आता आहे ना घरी जाते आणि ना उद्या जायचं तर आजच जाते. नेमकं काय वातावरण आहे मला आहे ना पाहूनच येऊ द्या आता. चला आता. गंगारामही वायरमॅन का गेलाय तो भेटतो का नाही. इडा पाण्याचा खेळ झाला सगळ्या कामाचा खेळ झालाय. नाही तर यांना दुसरा पावा ना त्याच्यावर काय पाऊस पडलाय एवढा तरी. मरू जात त्यांच्याच बायकायला लागत आहे करायला. मी काय करू. आई हा आली काय करती? कशी काय आली तू? अगं ते उकाणी दात कुरी ती काय तू? नाही ग ती भाजी खाल्ली ना मला ती भाजी खात नाही कधी. हा ती दाताला फाट पडली नाही त्याची जाऊन बसत. बरं आहे ना. हा बरं आहे पावालच माय बरं आहे बाई. अगं ये उकाणी नाही दात कुरीत जाऊ चांगलं नाही राहत. नाही मी माझी ना ती एक दाढ काढेल हा त्याने मला भाकर खाता येत नाही. एकूण खायला गेलं का ते त्याच्यात जाऊन बसतं. अशी काय गंमत झाली. हा माग दाढ काढली ती का? हा हा केले दुखत जेवली का काय बाहेर बसली तू? बसले बाय काय मांड वाक्याला रिकाम्यारानी या असं काही ना काही ताण येतो. काय झालं ग? काय ताण झालं तो डोक्याला? ते खनपुट्या वाहनाचं ते पिणे 15,000 रुपये पगार कमी तर हा आणि काही 10,000 रुपये देत आणि 5,000 रुपये त्याला ठेवीत. हा त्याचे कोणी कान भरावले काय माहिती. एक तर लोक असे विचित्र निघाले ना. कोणाचं बरं झालं त्याची कशी कानखीळ काढायची पक्की माहिती. कुठं गेलाय तो आता? कुठं सापडलाय काय माहिती. आता आला होता माकय बी. काय म्हणला मग? काहीतरी आला होता पिशीत घेऊन कागदपत्र. हा मला म्हण सहीच कर म्हणे याच्यावर. म्हणले नाही नाही मी वाचल्याशिवाय सहीच करणार नाही. मला उद्या यायचंय आईला पाहायला मी येते म्हणले. मग अगं त्याने एवढा तमाशा घातला एवढा तमाशा घातला. आता तू विचार कर. बरं आहे का दादा? कधी आले ताडे तू? एका इतक्यातच आले बाबा. बरी आहेस ना? हा बरी बरी. तू बरा आहे का? मी आहे बरं. हा हा ये ते नवीन मोटर आणून बसवली आणि 12 देऊन आलोय आता मी. ती निवत का रिपेअर? ती नाही रिपेअर होत. जळली पूर्ण मोटर ती. मोटर जळाली? हा ना. अरे जळली पण मग ती भरून घ्यायची ना. जातीन 2-3 हजार रुपये भरायला. पण मग ती हे आहे एक तर ते वायरमॅन कोण भेट ना आणि ती एकाला दाखवली तर तो म्हणतो आपल्याकडे काय नीट होणार नाही संपली मोटर. मग मी घेतली नवीनच असा मोटर. तमाशा या बाई. अरे बाबा भरून घ्यायची होती ना. 2-3 हजार रुपये लागत आहे भरून देते बरं ना. ती जाऊ दे. ते मोटरचं जाऊ दे त्या विषय सोडून. तू कशी आहेस मला सांग. मी बरी. आणि काय ग माझा भाचा कसा आहे? तो बाचा आहे बरा आहे आणि बाची बरी. शाळेत जातात ना दोघं? मग जाऊ दे. तुला तर काही ध्यान नाही आलं एवढ्यात पाहायला नाही आला. अगं ध्यानाला काय करते ते काय म्हणते ना. जो कारभार करतो ना त्याची मन आहे. बाजारात गेलं येडम पायाचं दिलं भाडं. हा घरी राहतो तो शहाणा होतोय. पण त्याच्या मागं काही आप राहतंय कोणाला माहिती. काय झालं रे? तायडे हा आणि कायच काय झालं म्हणते तू? अरे माकडं पिनो आला होता. हा आजच आला होता सकाळी. तुझ्याकडे आला होता का? हा पिशीत काहीतरी कागदपत्र घेऊन आला होता. कागदपत्र? मला म्हणे याच्यावर सहीच कर म्हणून. मग तू दिली का सही? नाही मी नाही सही दिली. आता मला आईला पाहायला यायचंच होतं ना. हा त्याला म्हणले मला यायचं आहे मी आल्या होय ना वाचून घेईल आणि मग मी सही करेल म्हणले. काय झालंय काय नेमकं तुमचं? काय झालं आता म्हणून काय सांगू तायडे तुला. हा कोणाचं ऐकलं काय माहिती. हा आलाय मला म्हणे तू माझ्याशी खोटं का बोलला. हा 1.5 लाख रुपये तुला उसाचं बिल भेटलं. हा हा आता मी बोललो होतो त्याला 15,000 भेटले. मी तर कशाला खरं सांगू. आता मला सांगता रे मला घर चालवायचंय. हा. सगळी शेती बघायचंय. घरात सगळी माणसं आहेत. कोण आजारी पडलं काय झालं दुखलं खुपलं तर कोण बघतंय मला सांग बरं. हा दादा गेल्यापासून तूच पाहतोय ना. हा ना मग सगळं. एक तर दादांची जागा आता तूच गेले मोठ्या भावानी. अरे हा असे काय कागदपत्र आणले होते त्याने? काय ना बाबा मी काय पिशवीत पाहिलं नाही पण मला म्हण स्टॅम्प आहे असं म्हणत होता. मी काय वाचलं नाही त्याच्या पिशवीला हातही नाही लावला मी. म्हणजे स्टॅम्प घेऊन आला होता का? हा बघ आहे जातोय ना आता कंपनीत काही पेत खात नाही ना. हा अरे. कंपनीत चांगला जातोय. अगं इतक्या घाण घाण शिव्या दे सुटला मला. तुला बी हा आईला उलटा बोललाय तो. काय तुला म्हणला? सांगितलं का मी शिव्या दिल्या म्हणून?
नाही मला नाही सांगितलं बाई. मला म्हणतो त्याचीच बरोती कर, हा त्याला जेलून धर. पार टवळेन बिवळेन केलं मला. हा ना, आईला म्हणतोय तो टवळे घे म्हणे त्याचीच बाजू. काय बायकोनी काय पोटबीट फुगवलं काय? बायको ना काही सासू सासऱ्यानं शिकवलं का काय केलं? हा त्याचे सास सासरे तर लय आराम खोरे बाई. माहिती आहे ना तुला चांगलं. हा आणि लय म्हणती कामाला जातो का? कशाचं काम? आता आपल्याला वाटत नाही नाही पण ते आईला काय शिवाय द्यायची त्याची गरज होती. येऊ दे ना त्याला, त्याच्याकडे पाहते ना मी. हा आईला शिवी दिली ना म्हणून तर मी त्याला घरातनं बाहेर काढलं. आणि या बाय तुम्हाला सांगून देते, तुम्ही तिकडं काही करा झक मारा, माझ्या आईला अजिबात शिव्या नाही द्यायच्या. दोघांनी बी सांगून देते. मी आजपर्यंत आईला कधी उलटा बोललोय का विचार बरं. तिच्यामुळं तुम्ही आहे का तुमच्यामुळं ती नाहीये, लक्षात ठेवा. मग तिनं तर आपल्याला दुनिया दावली ना. हा मला चांगलं समजतं. हा, त्याला तो- समजून सांगायचं होतंच ना मग. हा तू असं नाही तर तू बी असं ना, जाय ना का असं ना मोठा भाऊ, पण माय कानावर आलं ना मग माय इतकी वाईट बाई कोण नाही सांगते. अगं ताडे तुझा अधिकार आहे, तू बोल. हा. तुला मी बोलायला कधी नाही म्हणलंय का? मग काय तुमचं भांडण काय झालं मला मोकळं मोकळं सांग, का वरून झालं? आता सांगतो तुला हा बरं का. त्याचं म्हणणं आहे हा. की आपली बिगाभर शेती आहे ना, हा ह्याचा हिस्सा करायचा. हा ना हा बया, इश्य करून काय आता याला तीर मारायचंय काय कुठं? हा आता बघ, आता तूच विचार कर. नाही नाही त्याला कळत नाही का आपला मोठा भाऊ आहे, चांगलं मस्त आपलं एकत्रित कुटुंब आहे. का 4 चुली पेटवायचे का तुकडे करायचे जमिनींचे? हा म्हणजे लोक वागत तसं आपणही वागायचं. मग लोकांमध्ये ना आपल्यात काय फरक आहे? हा ताई या बाई मी लहान आहे तुमच्यापेक्षा, मला एवढं बोलायचा अधिकार नाही, तरी मी एक बहीण आहे नात्याने तुम्हाला सांगू राहिले. बोलताय तू, तुझा अधिकार आहे, बोल बिंदास तू. मग आणि हे बघ, मला पण वाटत नाही की आज माझ्या वडिलांची जमीन आहे. हा आज त्यांनी बिचाऱ्यांनी कष्टाने ती जमीन कमावली. मग आता त्या जमिनीत मी काय ती वाटणी करून टाकायची का? मला सांग बरं. हा मग तेच ना, आज एवढे दिवस झाले तसं तू लक्ष टाकीतोय सगळ्यांकडं. आला बघ दिवा. आली काय? हा आले ना बाबा. कुठं गेला आता? ए तलाट्या का? का रे पिनू, बोल ना. तू तर नुसती कागदपत्रांची पिशी घेऊनच मिरवतोय. तू म्हणती ना ताई हा अजून पिशी घेऊन मेरू राहिला. हा ए बाय 10,000 रुपये मी तलाट्याला दिले, असे कोरे नोटा मोजून. चला ठेला. हा तवा ते कागदपत्र झाले. म्हणजे तुला नेमकं करायचंय काय? करायचंय काय? हा जवळ तुमच्या सया मला भेटती नाही ना, हा खबर आपली नियमरीत जाग्यावर राहणार नाही. हा ना बर. म्हणजे तायडे त्याला असं म्हणायचंय हा. एक घाव 2 तुकडे करायचे. हो करणारच. बघू कागदपत्र. काला घेतो तू अख. अरे सह्या पाहिजेत ना तुला? सह्या- दाखव ना मग कसली कागदपत्र आहेत. अरे देव दे 10 सोडून 20,000 देव दे तलाट्याला. अजून तो बाप जरी गेलाय ना, अजून तुमच्या नावावर आहे ना कुसाळे नाही अजून. येऊ दे आई त्याला काय करायचं तू तलाट्याला, येऊ दे माझी सही घ्यायला, त्याला देते मी सही. आणि काय रे आईला काय म्हणला? काय म्हणलं? शब्द ग? नाही आईला. काय शिवी दिली आया त्याने तुला? मला गाण हा? शिवाय दिले ना, मी हा? कोणालाच देणार नाही. मी फुटभर सुद्धा म्हणजे देणार नाही तुमच्या जागा जमिनींसाठी तुम्ही का आईचं माथेर करून राहिले का? हा जन्म दिले तिने, लाजाने वाटते का तुम्हाला दोघांना बी बोलायला? अगं ताई हा? शिवी देईल नाही बाई, तुला काय शिवी दिली रे आई? अय, त्याने कशाला दिलं खोटं बोलतोस? खुशाल म्हणला आयला टवळे, तू कशाला टवळे? बोलते म्हणून? हा हा? तेवढा म्हणलं तेवढा बोलायला, म्हणलं. आता रागा बेन शब्द. ए, तुला लाज वाटते का? हे बघ पिनू, बोल. तुला सांगून ठेवीते, तुम्ही तिकडं काही करा पण माझ्या आईला वाईट नाही बोलायचा, शिस्ती सांगून ठेवीते. तिला सांग, ती त्याची बाजू धरून बोलते म्हणून मी बोललो. काय त्याची बाजू धरून बोलते? आईला 5 बोट सारखे राहते, तोही सारखाय तूही सारखाय. हा यांनाच तो डोक्यावर हागला आईच्या. बर तुझा काय विचार आहे सांग मला. माझा असा विचार आहे, मला सह्या द्या हा म्हणजे तुमचं मा मिटलं. सह्या? हा गोडीतच द्या. अरे पण तुला सह्या कशासाठी पाहिजे त्या तरी सांग मला. अहो कशासाठी म्हणजे मला निम्मा मामा वाटून द्या, नाही तर मग तुम्हाला आहे हा. ना मी कोर्टात सुद्धा खेचू शकतो. काय रे अय शहाण्या, किती जमीन आहे आपल्याला? बिगाबर बिघ्यात किती वाटे करायचे? 2. 2. मग त्याला अर्धा बिगा आणि मला अर्धा बिगा. असं का? तुम्ही मला आज माझ्या नाव असतानाच मला सुईचं खाऊन दे ना, तर उद्या तुमच्या दोघांच्या नाव अर्धा अर्धा करून टाकी ते. निम्मा नेमकं. हा आणि हिचा कुठं गेला? माझा हिस्सा कुठं तिचं गेला? काय काम नाही, तिची फक्त सही घ्यायची. का बरं? हा का बरं सही घ्यायची? मग ते आपल्या रेशन कार्डावर नावे, उतार्याला नावे म्हणून सही लागत. असं का? तिचा वाटा नाही. बर का आई? हा. अगं तिच्या घरी काय कमी पडलं? तिचा नवरा सर्व्हिसला आहे, एवढी जमीन जागा आहे, हा ती काला हिस्सा मागेल आपल्या. तिच्या घरी मग पेटलं तर जायचं नाही. हा
जगामध्ये काय चाललंय तुला माहिती आहे ना? अहो जगाचं काय घेऊन खाला आई तो कसं काय काय ती घेऊन कुठं बिचारी म्हणती का मला हिस्सा द्या तुम्ही काय ग तुला पटत आहे का? पण तूच खोलीचे का मग मा डोकं आता जातं आला कुठं? परत तिडं पाय. ए, का बस शांत वय थोडासा. तू लयच आता शहाणा झाला रे. काय सासूरवाडीच्या लोकांनी पोट फुगावलं काय तो? मला काय कोणा फुगावलं नाही पोट ताई आणि हा. तू सुद्धा त्यांच्या का पाहून मला काही बोलू नको. 1 बिघा जमीन आहे म्हणून लगेच इशे करायचे आणि अर्धा बिघा त्याला आणि अर्धा बिघा मला. आम्ही कुठं जायचं? हिने कुठं जायचं? हा ती मी सांभाळी तू आजच तुम्ही तिला शिव्या गाळ्या करून राहिले, उद्या तिने कोणाच्या दारात जायचं? तुझ्याच तोंड असा बोलतोय पाहिलं ना आता जागच्या जागी हा काय मा शेवट करेल. तुला माहितीये का माझ्या नावावर जमीन निम्मी जर असली ना ताई मला काही उतारी ती करता येईल. हा तुला उठा रेटा करता येईल जायला 10 रुपयाला. तायडे हे बघ, मी मोठा भाऊ आहे तुमचा. हा मोठा भाऊ नात्याने मी बोलतो. ही माझी वडिलांची जमीन आहे हा आणि जोपर्यंत मी जिवंत आहे ना हम्म. तोपर्यंत ही वाटणी होणार नाही. समजलं का? काय कोण म्हणता असं? मी म्हणतो. नाही नाही मला माय वाटून दे तू काही कर भाऊ. हे बघ, तुला जरी वाटून दिली ना तर त्याचा काय उपयोग नाही. अरे तू जरा त्या बायका पोरांचा विचार कर. हा त्या बायका पोरांनी कुठं जायचं? कुठं जायचं म्हणजे मी काय लगेच वापणार आहे का ती जमीन? तुझ्यावर भरोसा नाही. अरे तू जमीन इकशील, उद्या जुगार खेळायला जाशील. तुला नाही तसले व्यसन लागलेत. दारू काय पितोयस? कधी मध्ये मित्रांसंग बसलो तर घेतोय ताई. हा नको शिकू तू. आज सगळ्या परपंच बाप मेल्यापासून मोठा भाऊ बापाच्या ठिकाणी येऊन सगळं सांभाळून राहिलाय. तू असाच उडान टपू आणि फिरतो. बळबळ तुला कसं तरी कंपनीत कामाला लावलं ते मोठा तो पावर हो राहिलाय आणि आता लगेच जमीन विकाय वेगळा काय देऊ नको रे याला, एक तुकडा सुद्धा देऊ नको. मी काय जमीन वाटणी करणार नाही काय नाही. आणि तुला बी सांगून ठेवते हा. आणि जर वाटण्या करायच्या ठरल्या तुम्हाला सांगते 4 हिस्से करावं लागतील. हा चार कोणाचे? 4 कोणाचे म्हणजे तुमच्या दोघांचे 2 आणि आईचा आणि माझा. आणि काय बोला ती ताई तुई बिन तुमचे हिस्से कोण म्हणतो आता? कोणता न्याय आणला तुम्ही? ए, लय बोलू नकोस. आज ती आपली बहीण आहे. तिचा सुद्धा अधिकार आहे इथं. सही द्यायचा आहे ना अधिकार? सही द्यायचा नाही, मग? जमिनीत पण तिचा अधिकार आहे. तू लय कायदा शिकवित होता ना इतक्यात. तू म्हणा ना मी कोर्टात जाई. जाय ना कोर्टात. तुला तिथं पहिले विचारतील बहिणी किती आहे. आलं का लक्षात तुझ्या? लय टमटमा नको बोलू तू. म्हणून मला हिस्से करायचे. नाही चालू दे ना, त्याला कायदा माहिती आहे ना, बाकीच्याला कोणालाच माहिती नाही. त्याच्या छंदानं वाहू दे, येऊ दे फिरवून त्याला. म्हणजे काय उचलायची जीवन लावायची टाळूला काही बोलायचं. ताई हा तुम्हाला तिघांना सांगतो गुढी गुलाबी द्यायचंय तुम्हाला. हे बघ, मी आहे ना जमीन वाटणी करत नाही. आणि तुला एक शेवटचं सांगतो मी, तुला राहायचं असेल घरात तर राहा. माझ्या बापाचं घर आहे. नाही तर आपली बायका पोरं उचलायचं आणि सरळ निघायचं. समजलं का? शेवटच आता बघ. असं आहे का? हा आयला मग तुम्हाला दाखव तुझी एकदाच बर का? जा, तुला काय दाखवायचं ते दाखव. पाय भर काय गांग्या? ए नीट बोल, मोठा भाऊ आहे थोडा. असू द्या मोठा बांधतो तंगडीला. हात लय चढला आता दिवसेंदिवस. बघ आता तुझ्या समोर. त्यानाच एवढे कागदपत्र मला बनवायला लावले. हा तू बरं कागदपत्रांपर्यंत पोहोचला. हा अख्ख्या गावामध्ये आपलं एकत्र कुटुंब आहे. थोडस लोकांपुढे आदर्श ठेवा. का 4 चुली पेटवायचे का तुम्हाला? तू आधी आम्हाला शिकवाय इड. मी तिघ आता नाही ऐकणार. आता मी ना तुम्हाला कोर्टाची पायरीच यंगवितो. थांबा, चांगला एक वकील पाहतोय गांग्या. जा बघ. आणि मग तुमच्या तिघांचा एक कामच करतो. बरं बरं. हा मला म्हातारपणी नेऊन बसव वय. गप गप तू बी. तू ढळ आता इकडं. मुला तर एवढी शापातले माणसं आहे तिघ बी. जाय वय. बघितलं का तायडे, किती तुझ्या समोरच उलटा बोलला. हा ना. नाही हा? बाबा बिघडला तो आता. ते गाडला नाही अगं. मी म्हणलं आता घरी बॉम्ब मारीत हिंडायचं ना असं म्हणून करताना म्हणलं बरं आहे आपलं किती काहीतरी शेती. बाई मी म्हणले बरं झालं बाई. दोघं भाऊ किती गोळ्या मिळाने राहत्या लोकांच्या घरात रोज तुंबळकाच्या चालतोय. माय भाऊ किती मस्त आहे. पण झालं बाई सगळी तारा नाही, तुटत नाही, झाली आहे ना संगत गुण का सोबत गुण झाली बाई. तिलाही मैत्रिणी लई आणि त्याला मित्र आहे. त्या बायकोनीच पोट फुगावलं बाई. हे वाटे ईशाचं ना तिने कारण सांगितलं. ते काय म्हण आहे ना मला नाही स्वतःच्या नवऱ्याला तर- घरचीशी यावा जावा घरचीशी यावा दावा आणि साणी माळणी माया जावा. तिला साणी माळणी थवा त्यांचा त्या जशा सांगतील तशी ही चालती. तिला कळत नाही का आपल्या नवऱ्याला 1 रुपया कमवायची अक्कल नाहीये. आपला मोठा भाई आहे सगळे परपंच सांभाळतोय. आपण असं शिकवा का? नाही तर आजपर्यंत फिरून कधी बोलला नाही. असा वाईट टाकाव कधीच बोलला नाही. पण आता आहे ना
नुसतं जसा काय त्याच्या गोयऱ्या साड्यावानी नुसते भिंगावानी डोळे त्याच्या असे. तू काय टेन्शन घेऊ नकोस. हा आणि आई तू पण टेन्शन घेऊ नकोस. हे बघ मी आज तुझा मोठा मुलगा आहे. अरे हाय पण या घाणी नाही ना लय जग जाहीर केलं रे. हे आई जाऊ दे त्याचा विषय सोडून दे. मी तुला सरळ सांगतो बरं का, माझ्या बापाची जमीन आहे आणि मी माझ्या बापाच्या जमिनीचे तुकडे करणार नाही. समजलं का? जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत मी तुकडे होऊन देत नाही. हां माझ्या नंतर आहे ना मग किती तुकडे होऊ दे तिकडं मी काय बघायला नाही, पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुकडे होऊन देणार नाही जमिनीचे. ताई तुम्ही दोघं बहीण भावंडाने ना आता विचारा यावर ना दरस हे करा. तो तर या बाई मावर असा शिरजोर होते. आता मी ना बाई हात जोड मला बोलायला पण ये नाही राहिला आता. जाऊ दे तू नको आई, टेन्शन घेऊ. तू नको टेन्शन घेऊ. आणि त्याचं आहे ना काय ऐकत बसू नकोस. तू आपल्या घरात मस्तपैकी आपली टीव्ही लावून बघत बस. खायचं प्यायचं खोटवर मस्तपैकी बसायचं. मी काला टेन्शन घेऊ आणि मग. तायडे हा. हे बघ तू पण काही काळजी करू नको. हा. आणि तू कशाला आपल्याला टेन्शन घेऊन तुझ्या संसाराचा नासधूस करून घेते. अरे बाबा तेच मी आले म्हणले जाऊन पावा. मला आहे ना बाई तुमचा हिस्साही नको वाटाय नको. तुम्ही फक्त भाऊ भाऊ चांगले राहा. आणि आपला बाप तर नाहीच आहे आता. आपल्या एका आईला सांभाळा नाही तर 4 लोक आहे ना तुमच्यावर थुकतील. म्हणशील रानकी मुंडकी आई आहे तिला रस्त्यावर काढलं म्हणशील. आणि लई बोलत होते आम्ही असे आम्ही तसे झाले ना म्हणशील जमिनीत हिस्से. त्याच्यामुळे ना एवढं सांभाळा फक्त शेवटपर्यंत ते निभून न्या. मग तुम्हाला असं समजेल का तुम्ही खरे भाऊ. तायडे तू काळजी करू नको. मी तुला आता शब्द दिलाय ना हा. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत वाटणी होणार नाही. मला तुमचं काहीच नको. मला सगळं सोन्याहून पिवळे. मला 1 रुपया नकोय तुमचा. हे आई. मी फक्त त्याला मुद्दाम दम दिलाय. मला काही लागत नाही बाबा. मी चालले निघून आता लगेच. ए, तू नको लगेच जाऊ. आहे त्या चपात्या वगैरे बनव. मी तायडीसाठी श्रीखंड घेऊन येतो गावात. नको आता काल जात नाही बस. नाही जेवण करून जाय. जेवण करून जा. मी तुला सोडायला येतो पाहिजे तर. बरं बरं मी चाल. आलो श्रीखंड घेऊन. हा हा ये लवकर.